हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण जो काही आपलं चॅप्टर सुरू आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर ह्या चॅप्टरचं न्यूमरिकल स्टडी करणार आहोत. म्हणजे आजच्या व्हिडिओ पासून आपण ह्या चॅप्टरचे न्यूमरिकल्स घेणार आहोत. क्लिअर? तर नोटबुक आणि पेन समोर पकडून बसा आणि न्यूमरिकल सोबत लिहित चला आणि लक्ष पण देत चला. चला बघा बरं, लिहा फर्स्ट न्यूमरिकल काय आहे. व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ ईच फोटॉन इन मोनोक्रोमॅटिक लाईट. व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ ईच फोटॉन इन मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 5 into 10 to the power 14 hertz of frequency 5 into 10 to the power 14 hertz. क्लिअर? ओके. चला लिहा याचा गिवन डाटा काय येणार. याचा गिवन डाटा मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिला आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला न्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर लिहा न्यू इज इक्वल टू किती, 5 into 10 to the power 14 hertz. काय दिलाय तुम्हाला, न्यू दिला आहे आणि न्यू इक्वल टू काय दिला आहे, 5 into 10 to the power 14 hertz. तर न्यू ची व्हॅल्यू 5 into 10 to the power 14 hertz. आणि तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे रे, तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं आहे की व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ फोटॉन. म्हणजे व्हेरी सिंपल, तुम्हाला फोटॉन एनर्जी विचारला आहे. तर टू फाइंड मध्ये लिहायचं फोटॉन एनर्जी, ज्याला आपण ई ने डिनोट करू. सांगा बरं, फोटॉन एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो. फोटॉन एनर्जीचा फॉर्म्युला असतो ई इक्वल टू एच न्यू. काय फॉर्म्युला असतो रे, ई इक्वल टू एच न्यू. आता मला सांगा यामध्ये एच म्हणजे काय होतो. तर एच म्हणजे होतो तुम्हाला प्लँक्स कॉन्स्टंट. एच म्हणजे काय होतो, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि त्या प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स असतो, ती असतो 6.63 into 10 to the power minus 34. 10 to the power minus 34. आणि इंटू न्यू ची व्हॅल्यू तर दिलीच आहे क्वेश्चन मध्ये, 5 into 10 to the power 14 hertz. 5 into 10 to the power 14 hertz. hertz नाही लिहिना, 5 into 10 to the power 14 hertz. आता 5 याला मल्टिप्लाय करा. 5 3 चा 15 कॅरी 1, 5 6 चा 31 कॅरी 3, 5 6 चा 33. दोन डिजिट नंतर डेसिमल पॉइंट इंटू 10 चा पॉवर मायनस 34 प्लस 14 म्हणजेच मायनस 20 येणार. काय येणार, मायनस 20 येणार. तर ही झाली ई ची व्हॅल्यू. ई म्हणजे तुमची काय झाली, एनर्जी फोटॉन. तर हा जो काही एनर्जी आहे, एनर्जी युनिट काय असतो रे, जूल. बट मला एक गोष्ट सांगा, ऍक्च्युअल मध्ये फोटॉन एनर्जीचा युनिट काय असतो. तर फोटॉन एनर्जीचा युनिट असतो इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि आपल्याला एनर्जी कशामध्ये मिळाली, जूल मध्ये. तर असं चालणार नाही. लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करते वेळी जी एनर्जी आहे ती एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर क्वेश्चन मध्ये दिली असेल, तिला जूल मध्ये कन्वर्ट करणे आवश्यक आहे. आणि जर आन्सर काढल्यानंतर ती जूल मध्ये जर येत असेल तर त्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करणे पण आवश्यक आहे. क्लिअर? एक गोष्ट लक्षात ठेवायची की फोटॉन एनर्जीची व्हॅल्यू जर जूल मध्ये येत असेल तर याला आपण कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मग 33.15 इंटू 10 टू द पॉवर मायनस 20 जूलचा एका इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर कन्वर्ट करायचं जर असेल तर काय करावं लागतो. लक्षात ठेवा एक गोष्ट, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे होतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 जूल. काय होतं रे, 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 जूल. म्हणजे ज्याचा अर्थ ह्या व्हॅल्यूला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं जर असेल तर ह्या व्हॅल्यूला 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. काय करावं लागेल, डिवाइड. जेव्हा डिवाइड करणार तेव्हा ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. तर 10 चा पॉवर मायनस 19 मायनस 20 ला कट करेल तर 10 चा पॉवर मायनस 1 उरेल. काय उरणार, 10 टू द पॉवर मायनस 1. मग हा 10 टू द पॉवर मायनस 1 जर तुम्ही याला अप्लाय जर केलं तर डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला शिफ्ट होईल 1 प्लेस. तुम्हाला मिळेल 3.315 आणि डिवाइड मध्ये काय राहणार, 1.6.
काय राहणार 1.6. तर 3.35 याचं लॉग बघायचं, 1.6चं लॉग बघायचं आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून त्याचं अँटीलॉग करायचं. असं जर केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 2.068. काय मिळणार रे मुलांनो 2.068. तर ही जी व्हॅल्यू आहे ही कशामध्ये मिळेल तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. कशामध्ये मिळेल इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. क्लिअर. बरं लिहून घ्या, हा तुमचा फर्स्ट न्यूमेरिकल. हा लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा रे की अ टिपिकल FM रेडिओ स्टेशन, a typical FM radio station has its broadcast frequency 98.3 megahertz. 98.3 megahertz. Full stop. What is the energy of an FM photons? What is the energy of an FM photon of this frequency? Of this frequency. What is the energy of an FM photon of this frequency? Question mark. लिहिलं. बरं बघा काय आहे याचं गिवन डाटा. काय दिलाय तुम्हाला गिवन डाटामध्ये? तुम्हाला दिला आहे न्यू कशाचं FM रेडिओचं. किती 98 पॉइंट किती दिलाय रे 98 पॉइंट काय दिलाय 98.3 मेगा हर्ट्ज. 98.3 मेगा हर्ट्ज. बरं मला सांगा मेगा हर्ट्ज नाही चालणार, हर्ट्ज पाहिजे असेल म्हणून 98.3 इंटू 10 टू द पॉवर मेगा हर्ट्जचा हर्ट्ज करण्यासाठी काय येणार रे 10 टू द पॉवर 6 हर्ट्ज. आणि तुम्हाला काय विचारलाय एनर्जी फाइंड करा म्हणजेच फोटॉन एनर्जी फाइंड करा असं विचारलाय. तर आताच बघितला होता आपण फोटॉन एनर्जीचा फॉर्म्युला काय होतो h न्यू. सो देअरफॉर h ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे किती असेल 6.63 इंटू 10 टू द पॉवर -34 इंटू न्यू ची व्हॅल्यू किती आहे रे 98.3 इंटू 10 टू द पॉवर 6. सो देअरफॉर 6.63 इंटू 98.3 इंटू 10 टू द पॉवर -34 आणि +6 काय होणार 10 टू द पॉवर -28. बरं ही जी व्हॅल्यू मिळाली ही कशामध्ये मिळेल जूल मध्ये. कशामध्ये मिळेल जूल मध्ये. आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये हवी असते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मग आताच बघितला होता याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये जे जूल मध्ये व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 ने काय करावा लागतो डिवाइड. म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 98.3 इंटू 10 टू द पॉवर -28 या व्हॅल्यूला 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 या व्हॅल्यूने काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. काय करावं लागेल डिवाइड. सो इक्वल टू 10 टू द पॉवर -19 -28 ला कट करेल तर 10 टू द पॉवर 10 टू द पॉवर -9 उरेल. काय उरेल 10 टू द पॉवर -9. बरोबर. आता 6.63 चं लॉग बघायचं इंटू 98.3 चं लॉग बघायचं. ह्या दोघांचे लॉगची करायची ऍडिशन. जी काही ऍडिशन येईल त्या ऍडिशनला 1.6 चं लॉग बघायचं आणि त्याच्यामधून त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर त्याचं काय बघायचं अँटीलॉग. काय बघायचं अँटीलॉग. अँटीलॉग जर केलं तुम्हाला आन्सर असं मिळेल 4. बरं तर काय आला रे 4. काय येणार आहे अँटीलॉग बघितल्यानंतर 4.074 इंटू 10 टू द पॉवर 2 असं येणार. आणि इथे इंटू 10 टू द पॉवर काय उरलं आहे -9. काय उरलं आहे -9. सो E इक्वल टू तुम्हाला मिळेल 4.074 इंटू 10 टू द पॉवर 2 -9 -7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा होईल तुमचा E म्हणजेच एनर्जी ऑफ फोटॉन. काय होणार एनर्जी ऑफ फोटॉन. ओके लिहून घ्या. बरं लिहा. थर्ड नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. Calculate the energies of photons corresponding to ultraviolet light. Corresponding to ultraviolet light and red light. And red light. Given that their wavelengths are
3000 Armstrong and 7000 Armstrong respectively. 3000 Armstrong and 7000 Armstrong respectively. क्लिअर? ओके. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे की कॅल्क्युलेट द एनर्जीज ऑफ फोटॉन करस्पॉन्डिंग टू अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड रेड लाईट. म्हणजे तुम्हाला असं विचारलं आहे की अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि रेड लाईटची एनर्जी फाइंड करा आणि त्याला कंपेअर करा की कोण जास्त आणि कोण कसा आहे, कमी आहे. यासाठी तुम्हाला वेवलेंथ दिली आहे. यावेळी काय दिली आहे? वेवलेंथ. लॅम्बडा दिलाय कशाचा? युव्ही लाईटचा. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईटचा तुम्हाला वेवलेंथ दिली आहे, जी आहे 3000 एम्स्ट्रॉंग. पण तुम्हाला माहिती आहे की एम्स्ट्रॉंग चालणार नाही, याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर याला मीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार? 3000 इंटू 10 to the power -10. मग कशामध्ये कन्वर्ट होणार ते? मीटर मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो? मीटर मध्ये. बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यानंतर तुम्हाला वेवलेंथ दिली आहे कशाची? रेड लाईटची. रेड लाईटची वेवलेंथ दिली आहे 7000 एम्स्ट्रॉंग. त्याला जर कन्वर्ट करणार तुम्हाला काय मिळेल रे? 10 to the power 10. 10 to the power 10. 7000 into 10 to the power -10 मीटर. आणि तुम्हाला फाइंड काय करा म्हटलं आहे? युव्ही लाईटची एनर्जी, फोटॉन एनर्जी, अँड रेड लाईटची फोटॉन एनर्जी. रेड लाईटची फोटॉन एनर्जी. तर नंबर 1 आपण फाइंड करणार एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. मला सांगा रे, फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? एच न्यू. पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये न्यू तर दिलंच नाहीये. मग क्वेश्चन मध्ये दिलं जो आहे त्याच्यावरनं तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागेल. तर मला सांगा एच इंटू न्यू. न्यूला लिहिता येतो सी डिवायडेड बाय लॅम्बडा. न्यू म्हणजे काय होतोय? सी डिवायडेड बाय लॅम्बडा. बरं, एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.63 इंटू 10 to the power -34. सी मीन्स स्पीड ऑफ लाईट आणि हे फिक्स असते. किती असते? 3 इंटू 10 to the power 8. डिवाइड मध्ये तुम्हाला काय मिळेल? तर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू लिहावं लागेल. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे अल्ट्राव्हायोलेट लाईटची? ती आहे 3000 इंटू 10 to the power -10. बरोबर. बरं, 10 to the power -10 -34 ला कट करेल तर 10 to the power -24 होईल. त्यानंतर 3 चा 3000 ला डिवाइड होईल तर इथे काय राहील? 1000 राहणार. तर मला सांगा रे, वर काय उरेल? 6.63 इंटू 10 to the power -24 इंटू 10 to the power 8 आणि डिवाइड मध्ये काय उरणार? 1000. 1000 मीन्स 10 to the power 3. बरं, 10 to the power 3 हा 10 to the power 8 ला कट करेल तर 10 to the power काय उरेल? 5. म्हणजेच तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट लाईटची एनर्जी मिळेल किती? 6.63 इंटू 10 to the power -24 प्लस 5 -19 जूल. काय मिळेल? -19 जूल. पण तुम्हाला माहिती आहे की एनर्जी कशामध्ये हवी असते? ही एनर्जी हवी असते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. म्हणून ह्या व्हॅल्यूला म्हणजे 6.63 इंटू 10 to the power -19 ला आपण डिवाइड करावं लागेल 1.6 इंटू 10 to the power -19 ने. बरं, 10 to the power -19 10 to the power -19 कॅन्सल होईल आणि तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट लाईटची एनर्जी मिळेल. किती एनर्जी मिळेल? तर 6.63 चं लॉग बघायचं, त्यानंतर 1.6 चं लॉग बघायचं आणि दोन्ही झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल? दोघांचं सबट्रॅक्शन करून त्यांचं काय बघावं लागेल? अँटीलॉग. अँटीलॉग बघाल तुम्हाला मिळेल 4.143 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती मिळणार रे मुलांनो? 1.413 इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळेल. असंच तुम्हाला नंबर 2 काय फाइंड करावं लागेल? एनर्जी ऑफ रेड लाईट. रेड लाईटच्या एनर्जीचा फॉर्म्युला आता मी एच न्यू यूज करेन. न्यूच्या ठिकाणी सी डिवाइड बाय लॅम्बडा लिहू शकतो. म्हणजेच मी डायरेक्ट सरळ सरळ यूज करतो एस सी डिवाइडेड बाय लॅम्बडा. एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10 to the power -34. सी ची व्हॅल्यू 3 इंटू 10 to the power 8 आणि डिवाइड मध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू रेड लाईटची किती आहे? 7000 इंटू 10 to the power -10. सेम टू सेम 10 to the power -10 -34 ला कट करेल तर काय उरेल? 10 to the power -24. मग मला एक गोष्ट सांगा, 6.63 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं तर 3 3 चं काय होईल?
9, 3 6 चा 18 कॅरी 1, 3 6 चा 18 आणि 1 19, दोन डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होईल आणि 10 टू द पॉवर -24 आणि इथे काय आहे +8 आहे, तर 24 -24 +8 -16 उरेल. अरे उरणार की नाही, काय उरेल -16 आणि डिवाइड मध्ये काय येईल 7000 आहे, तर 7000 च्या ठिकाणी 7 × 3 झिरोचा मिनिंग होईल 10 टू द पॉवर 3. सो देअरफॉर 19.89 ला जर आपण 7 ने जर डिवाइड जर केलं तर 19.89 ला 7 ने डिवाइड जर केलं तर काय उरेल, तो उरेल 2.891. काय उरेल रे, काय उरेल 841. काय उरेल 2.841. कॅल्क्युलेशन बरोबर करायचं इंटू 10 टू द पॉवर -16 आणि 10 टू द पॉवर 3 वर जाईल तर 10 टू द पॉवर काय होईल -3. तर तुम्हाला एनर्जी मिळेल, काय मिळेल, रेड लाईटची एनर्जी मिळेल 2.841 इंटू 10 टू द पॉवर -19 जूल. पण तुम्हाला माहिती आहे की जूल मध्ये चालणार नाही, म्हणून रेड लाईटची जे एनर्जी आहे ते आपण फाइंड करणार 2.841 इंटू 10 टू द पॉवर -19 आणि याला कशाने डिवाइड करावं लागेल 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. दोन्ही टर्म कॅन्सल आउट होणार, तर ई म्हणजेच एनर्जी ऑफ रेड लाईट तुम्हाला मिळेल 2.841 चा लॉग बघणार, त्यानंतर 1.6 चं काय बघायचं लॉग बघायचं आणि असं झाल्याच्या नंतर ह्या दोघांच्या लॉग बघल्यानंतर मायनस करणार, दोघांचे आणि त्याचे अँटी लॉग जर बघाल तुम्हाला मिळेल 1.776 इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय मिळेल 1.776 इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळेल की नाही, 1.776 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर अशा टाइपने हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम करायचा होतं. तर इथून एक गोष्ट माहिती झाली की अल्ट्राव्हायोलेट लाईट जर असेल त्याच्यामध्ये फोटॉन एनर्जी ही जास्त असते कोणापेक्षा, रेड लाईटच्या फोटॉन एनर्जीपेक्षा, बरोबर. तर त्याच्या लास्टला लिहायचं की एनर्जीज ऑफ फोटॉन करस्पॉन्डिंग टू अल्ट्राव्हायोलेट लाईट. काय लिहायचं, energies of photon corresponding to ultraviolet light and red lights are 4.143 electron volt and 1.776 electron volt. म्हणजे दोनही जे काही तुमचे एनर्जीज आहेत त्या किती आहेत ते तुम्हाला इथून माहिती झालं. क्लिअर, लिहून घ्या. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इफ द वर्क फंक्शन ऑफ अ मेटल if the work function of a metal is 3 electron volt comma calculate the threshold wavelength of that metal. Clear? ओके, तुम्हाला वर्क फंक्शन दिला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. तर हा क्वेश्चन 2016 ला विचारलं होतं 2 मार्क्स साठी. क्लिअर, लिहा गिवन डाटा. गिवन डाटा तुम्हाला काय दिला आहे रे, वर्क फंक्शन दिला आहे. काय दिला आहे, वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शनला आपण डिनोट करतो कशाने, फाय नॉटने. कशाने डिनोट करतो आपण, फाय नॉटने ना. फाय नॉटची व्हॅल्यू दिली आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती दिली आहे, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण लक्षात ठेवा आपल्याला कॅल्क्युलेशनच्या वेळी इलेक्ट्रॉन व्होल्ट चालत नाही, आपल्याला जूलची गरज असते. म्हणून 3 इलेक्ट्रॉन व्होल्टला जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 ने मल्टिप्लाय करायचा आणि जूलला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं त्याच नंबरने डिवाइड करायचं. म्हणून इलेक्ट्रॉन व्होल्टला जूल मध्ये करायचं असल्या कारणामुळे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19, 3 इंटू 1.6 काय होणार, हा होणार 4.8 इंटू 10 टू द पॉवर -19 जूल. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला आहे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढा, म्हणजे लॅम्बडा नॉट काढायचं आहे. बरं मला सांगा की लॅम्बडा नॉट कसं काढता येणार, तर मला सांगा वर्क फंक्शन म्हणजे काय होते. वर्क फंक्शन म्हणजेच मिनिमम एनर्जी. बरं एनर्जी म्हणजे काय, तर कोणती एनर्जी असते, फोटॉन एनर्जी. मग फोटॉन एनर्जी जी आहे त्या फोटॉन एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, एच न्यू. म्हणजे याचा अर्थ असा की वर्क फंक्शनचा फॉर्म्युला, वर्क फंक्शन म्हणजे मिनिमम एनर्जी, मिनिमम फोटॉन एनर्जी आणि फोटॉन एनर्जीचा फॉर्म्युला एच न्यू असतो. म्हणजे याचा अर्थ असं की फाय नॉट ची व्हॅल्यू एच न्यू च्या बरोबर असतो.
फक्त हा जो न्यू आहे हा न्यू कोणता घेणार आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, म्हणजे हे जे न्यू आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी कोणती घेणार थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, कारण का आपल्याकडे कोण अवेलेबल आहे लॅम्बडा नॉट. देन एच इंटू न्यू नॉट तर इथे अवेलेबल नाही, न्यू म्हणजे काय होते तो न्यू म्हणजे होतोय सी डिवायडेड बाय लॅम्बडा. न्यू नॉट असल्यामुळे मी काय लिहिणार रे लॅम्बडा नॉट, काय लिहिणार लॅम्बडा नॉट. सो देअरफॉर एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच असते 6.63. बरं एक मिनिट, आपल्याला कोण पाहिजे आहे रे आपल्याला लॅम्बडा नॉट हवंय आहे. कोण हवंय लॅम्बडा नॉट, म्हणून लॅम्बडा नॉट इकडे घेऊन यावं. लॅम्बडा नॉट इकडे जर आणलं तर मला सांगा फाय नॉट इकडे जाणलं जाईल आणि एस सी डिवाइड बाय मला काय मिळेल फाय नॉट. आता बघा याची व्हॅल्यू काय आहे, काय असते 6.63 इंटू 10 टू द पॉवर -34 इंटू सी ची व्हॅल्यू तुम्हाला माहितच असेल 3 इंटू 10 टू द पॉवर 8 हे फिक्स आहे स्पीड ऑफ लाईट. आणि फाय नॉट ची व्हॅल्यू काय आहे रे 4.8 इंटू 10 टू द पॉवर -19. बरोबर 10 टू द पॉवर -19 -34 ला कट करेल तर हा उरेल 10 टू द पॉवर -15. काय उरेल 10 टू द पॉवर -15. त्यानंतर 3 सुद्धा 4.8 ला डिवाइड करेल तर 4.8 ला डिवाइड करते इथे काय उरणार 1.6. वर काय उरलंय 6.63 इंटू -15 प्लस 8 काय होणार रे 10 टू द पॉवर -7. बरोबर आहे का -15 मधून प्लस 8 केलं तर 10 टू द पॉवर -7 आणि डिवाइड मध्ये काय आहे 1.6. तर लॅम्बडा नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल 6.63 चा काय बघणार लॉग, त्यानंतर तुम्ही काय बघणार 1.6 चं काय बघणार लॉग. दोघांचे काय करायचं सबट्रॅक्शन आणि दोघांचा अँटीलॉग. दोघांचा अँटीलॉग जर बघितला तो तुम्हाला मिळेल 4.14 आणि इंटू 10 टू द पॉवर -7. मला सांगा लॅम्बडा नॉट ची व्हॅल्यू कशामध्ये असतो मीटर मध्ये. कशामध्ये मीटर. याला तुम्ही आर्मस्ट्रॉंग मध्ये पण लिहू शकता. डेसिमल पॉईंट 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट करा. 414 2 प्लेस झाले आणि एक 0 3 प्लेस तर 10 टू द पॉवर -7 चं होणार -10 मीटर. तर लॅम्बडा नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 4140 10 टू द पॉवर -10 मीटर म्हणजेच आर्मस्ट्रॉंग. 10 टू द पॉवर -10 मीटर म्हणजेच आर्मस्ट्रॉंग. तर हे जे काही व्हॅल्यू मिळाली लॅम्बडा नॉट हे होईल तुमची थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. काय होणार थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. क्लिअर. चला लिहून घ्या. लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा रे. द वर्क फंक्शन ऑफ टंगस्टन is 4.5 electron volt. The work function of tungsten is 4.5 electron volt. Full stop. Calculate the speed of fastest electron. Calculate the speed of fastest electron ejected when light whose photon energy is 5.8 electron volt. 5.8 electron volt shines on the surface. Shines 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 on the surface. Shines on the surface. Clear. बरं लिहा गिवन डाटा. तुम्हाला वर्क फंक्शन दिला आहे फाय नॉट किती 4.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याला तसंच ठेवा. नंतर मी याला आपण काय करूया चेंज करू. तसंच राहू द्या 4.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट व फाय नॉट. त्यानंतर तुम्हाला फोटॉन एनर्जी म्हणजे ई दिला आहे. काय दिला आहे फोटॉन एनर्जी म्हणजेच ई किंवा त्याला एच न्यू पण लिहू शकतो. ई लिहून घ्या. ई इक्वल टू दिलाय तुम्हाला 5.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याला पण तसंच ठेवा 5.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि टू फाइंड मध्ये तुम्हाला काढायचं आहे काय फाइंड करायचं आहे फास्टेस्ट इलेक्ट्रॉनची स्पीड म्हणजेच तुम्हाला फाइंड करायचं आहे व्ही. काय फाइंड करायचं आहे व्ही. आता व्ही जर फाइंड करायचं असेल तर कसं करणार मुलांनो बघा लक्ष द्या. मला सांगा व्ही फाइंड करण्याआधी तुम्हाला कायनेटिक एनर्जी फाइंड करणे आवश्यक आहे. कारण कायनेटिक एनर्जी मध्येच कोण येतो फाय येतो सॉरी व्ही येतो. म्हणून अगोदर काय फाइंड करायचं कायनेटिक एनर्जी. बरं आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला याआधी मला सांगा एच न्यू इज इक्वल टू आपण असं रिलेशन बघितला होता फाय नॉट प्लस कायनेटिक एनर्जी.
एच न्यू म्हणजे फोटॉन एनर्जी, ज्याला तुम्ही ई लिहिले गिवन डाटामध्ये. आपल्याला कोण हवं असेल कायनेटिक एनर्जी, म्हणून फाय नॉट इकडे घेऊन या. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल एच न्यू मायनस फाय नॉट. काय मिळणार एच न्यू मायनस फाय नॉट. बरं एच न्यू म्हणजेच फोटॉन एनर्जी, जे तुम्ही त्याला ई म्हणून लिहिले. तर एच न्यू ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, जी आहे 5.8. काय दिलेली आहे 5.8. आणि फाय नॉट ची व्हॅल्यू दिलेली आहे. फाय नॉट ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, तर फाय नॉट ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.5. काय दिलेली आहे 4.5. तर इथे येईल 4.5. बरं 5.8 मधून 4.5 गेलं किती उरणार रे 1.3. कायनेटिक एनर्जी काय उरणार 1.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय उरेल 1.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन व्होल्ट चालतोय काय, नाही चालणार. म्हणून कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1.3 इंटू 10 टू द पॉवर मल्टिप्लाय करावं लागेल 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. तेव्हा हा इलेक्ट्रॉन व्होल्टचा कन्वर्ट होईल कशामध्ये, जूल मध्ये. आता मला एक गोष्ट सांगा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजे मला अगोदर व्ही फाइंड करायचं जर असेल तर मला व्ही स्क्वेअर काढावं लागेल. आणि व्ही स्क्वेअर काढायचं असेल तर 2 इकडे घेऊन या. म्हणजे 2 इंटू कायनेटिक एनर्जी, 2 कायनेटिक एनर्जी, आणि एम इकडे घेऊन या तर डिवाइड मध्ये जाईल. बरं मला सांगा 2 इंटू कायनेटिक एनर्जी किती मिळाली रे 1.3 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. एम म्हणजे काय, एम इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. कारण की फिरत म्हणजे जो काही वर्क येत कोण आहे लाईट सोबत फोटॉन, त्यापासून निघत कोण आहे इलेक्ट्रॉन. म्हणून इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू, इलेक्ट्रॉनचा मास घ्यावा लागेल आपल्याला. कारण का मूव्ह कोण होत आहे इलेक्ट्रॉन. आपल्याला विचारली स्पीड कोणाची आहे फास्टेस्ट इलेक्ट्रॉनची. म्हणून आपल्याला मास कोणाचा घ्यावा लागेल इलेक्ट्रॉनचा, आणि तो असतो 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 31 kg. काय असतो 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 31 kg. क्लिअर. बरं मला एक गोष्ट सांगा, 2 ऍज इट इज ठेवतोय. हा जर डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट होतो, हा सुद्धा डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट होईल. 13 इंटू 1.6 इंटू, बरं तो नंतर करू कॅल्क्युलेशन. हा जर डेसिमल पॉईंट शिफ्ट झाला तर हा सुद्धा डेसिमल पॉईंट शिफ्ट होईल आणि 91 होईल. बरं 10 चा पॉवर मायनस 31 मायनस 19 ला कट करेल तर इथे 10 चा पॉवर काय उरेल रे मायनस 12. तर इथे इंटू 10 टू द पॉवर काय उरेल मायनस 12. बरोबर. बरं 13 चा 91 ला डिवाइड होते, 13 7 चा 91 होणार. काय होईल 13 7 चा 91. तर मला सांगा वर काय उरेल 2 इंटू 1.6 म्हणजेच 3.2 आणि डिवाइड मध्ये रे 7, डिवाइड मध्ये 7. आणि 10 चा पॉवर मायनस 12 जर वर गेलं तुम्हाला माहिती आहे 10 टू द पॉवर काय बनेल 12 बनेल. आता हा जो 3.2 आहे, हा 3.2 ला 7 ने डिवाइड करा. 3 ला डिवाइड होणार नाही तर 0 येईल. 32 तर 7 4 चा 28 रिमेनिंग 4 40 होईल. 7 5 चा 35 रिमेनिंग 5 50 होईल. 7 7 चा 49 रिमेनिंग 1 म्हणजे 10 होईल. तर 7 1 चा 7 इंटू 10 टू द पॉवर 12. तर मी याला असं लिहू शकतो व्ही म्हणजेच स्पीड, व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे. व्ही स्क्वेअर इक्वल टू मला काय मिळेल तर मला मिळेल 0 पॉईंट न लिहिता मी डेसिमल पॉईंट जर 2 प्लेस शिफ्ट केलो त्याला लिहू शकतो 45.71 इंटू 10 टू द पॉवर 10. पण मला कोण हवं आहे व्ही. तर याचं काय बघावं लागेल स्क्वेअर रूट. आणि याचं जर स्क्वेअर रूट बघाल तर तुम्हाला मिळेल 6.76. काय मिळणार 6.76 म्हणजे 45.71 चा तुम्हाला स्क्वेअर रूट मिळेल 6.76 आणि इंटू 10 टू द पॉवर 5 चा स्क्वेअर रूट 10 टू द पॉवर 10 चा स्क्वेअर रूट 10 टू द पॉवर 5 होईल. तर ही झाली व्ही ची व्हॅल्यू. कशामध्ये लिहिणार मीटर पर सेकंद. स्पीडचा युनिट काय असतो मीटर पर सेकंद. बरोबर. तुम्हाला युनिट काय मिळेल मीटर पर सेकंद. 6.76 इंटू 10 टू द पॉवर 5 मीटर पर सेकंद. क्लिअर झालं. बरं लिहून घ्या. बरं लिहा मुलांनो. नेक्स्ट क्वेश्चन थोडा मोठा क्वेश्चन आहे, लिहा. फोटो करंट
recorded in the microammeter. Photocurrent recorded in the microammeter in an experimental setup. In an experimental setup of photoelectric effect. In an experimental setup of photoelectric effect vanishes when the retarding potential vanishes when the retarding potential is more than 0.8 volt. Is more than 0.8 volt. If the wavelength of incident radiation is 4950 Armstrong. Is 4950 Armstrong. Full stop. If the source of incident radiation is changed, if the source of incident radiation is changed, comma, the stopping potential turns out to be 1.2 volt. 1.2 volt. Full stop. Find the work function of cathode material. Find the work function of cathode material and the wavelength of second source. क्लियर. बरं बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की फोटो इलेक्ट्रिक करंट आहे आणि फोटो करंटला कशाने मायक्रोमीटरने मेजर केला जाते एका एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये. देन त्यापैकी जो रिटार्डिंग पोटेन्शियल आहे म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे तो 0.8 व्होल्ट पेक्षा जास्त आहे. बरं निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. तुम्हाला फर्स्ट स्टॉपिंग पोटेन्शियल दिला आहे किती 0.8 व्होल्ट. म्हणजे काय दिलं आहे तर तुम्हाला V0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. गिवन डाटामध्ये लिहा V0 दिलाय फर्स्ट किती 0.8 व्होल्ट. किती दिला आहे 0.8 व्होल्ट. क्लियर. बरं त्यानंतर तुम्हाला समोरचं म्हटलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला वेवलेंथ पण दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला लॅम्बडा 1 दिलेली आहे. किती दिलेली आहे रे 4950 एंगस्ट्रॉम. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू दिली आहे 4950 एंगस्ट्रॉम. बरं 4950 एंगस्ट्रॉम असेल तुम्हाला माहिती आहे मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल तर 10⁻⁻10 मीटर. त्यानंतर असं म्हटलं आहे की हा जो सोर्स आहे ह्या सोर्सला आपण चेंज करायचं आणि ह्या सोर्सला चेंज केल्याच्या नंतर जो काय तुमचं इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याला चेंज केलं आणि त्याचा स्टॉपिंग पोटेन्शियल जो आहे तो आपल्याला काय मिळेल 1.2 व्होल्ट. म्हणजे तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे V0 मिळेल सेकंड किती 1.2 व्होल्ट. काय मिळेल 1.2 व्होल्ट. तर अशा वेळी तुम्हाला काय फाइंड करा म्हटलं आहे तुम्हाला फाइंड करा म्हटलं आहे वर्क फंक्शन म्हणजे φ0 आणि वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स. काय फाइंड करा म्हटलं आहे वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स. आता आपण कसं फाइंड करायचं तर लक्ष द्या. बघा काय फाइंड करायचं आहे नंबर 1 वर्क फंक्शन म्हणजे φ0 आणि दुसरं वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स म्हणजे λ2 समजू त्याला आपण. काय समजू आपण λ2. मला एक गोष्ट सांगा φ0 जर फाइंड करायचं असेल तर आताच मी एक फॉर्म्युला लिहिला. कोणतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू hν मायनस φ0 होतोय. मग मला सांगा φ0 जर काढायचं असेल तर φ0 लेफ्ट साइडला घेऊन या. तर मला सांगा hν इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी राईट साइडला जायचं ते सुद्धा मायनस होणार. अरे पण क्वेश्चन मध्ये कायनेटिक एनर्जी तर दिलीच नाही. मग लक्षात ठेवा फोटो स्टॉपिंग पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये कायनेटिक एनर्जी म्हणजे काय होतोय तर कायनेटिक एनर्जी म्हणजे होतो पोटेन्शियल सॉरी EV0. काय होतो EV0. आता हा पहिल्या कंडिशनचा असल्यामुळे मी EV0 लिहितोय. बरं क्वेश्चन मध्ये तर न्यूटन दिलं नाहीये. मग मला सांगा ही पहिली कंडिशन जर असेल तर मला सांगा μ1 लिहावं लागेल.
न्यू 1 लिहावं लागेल. तर एच न्यू म्हणजेच काय होते, सी डिवाइड बाय लॅम्बडा, त्याला लॅम्बडा 1 लिहावं लागेल, मायनस ई व्ही नॉट 1 होईल. बरं, एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहितच आहे, किती असते रे, 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 इंटू सी ची व्हॅल्यू किती असेल रे, 3 इंटू 10 टू द पॉवर 8 डिवाइड मध्ये काय म्हटलं आपण, डिवाइड मध्ये लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलीच आहे, किती रे, 4950 इंटू 10 टू द पॉवर मायनस 10, देन साइन मायनस, ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याची व्हॅल्यू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 आणि व्ही नॉट 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 0.8. क्लिअर. बरं, 10 टू द पॉवर मायनस 19 मायनस 34 ला कट करेल तर 10 चा पॉवर उरेल मायनस किती होईल, 24 उरेल. तर मला सांगा 3 ने 6.63 ला मल्टिप्लाय करा, 3 3 चा 9, 3 6 चा 18 कॅरी 1, 3 6 चा 18 आणि 1 बाकी होता 19, डिवाइड मध्ये काय आहे रे, 4950 इंटू 10 चा पॉवर मायनस 24 8 10 टू द पॉवर मायनस 16 उरेल, मायनस 1.6 इंटू 0.8 करा, काय होईल, तर 1.6 इंटू 0.8 जर केला तर 16 8 होते 128, 16 8 किती होतोय 128, हा एक डिजिट म्हणजे 1.28 इंटू 10 टू द पॉवर काय होणार, मायनस 19 होणार, काय होणार, मायनस 19. आता मला सांगा ह्या दोघांना सॉल्व्ह करण्यासाठी अगोदर हा डिव्हिजन सॉल्व्ह करावा लागेल, बरोबर. बरं, 19.86 जो आहे, 19.86 चं लॉग बघायचं, 19.86 चं जर लॉग जर बघितलं आणि त्याला जर सॉल्व्ह 19.86 चं लॉग बघायचं, 4950 चं लॉग बघायचं आहे की नाही, 4950 चं लॉग. तर तो लॉग बघितल्यानंतर ह्या दोघांचं, याचं लॉग दोघांचं सबट्रॅक्शन, त्याचं अँटीलॉग जर बघितला तर तो तुम्हाला मिळते, किती मिळते, 4.018 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3, हा याचं डिव्हिजन, इंटू 10 टू द पॉवर काय आहे मायनस 16, तर इंटू 10 टू द पॉवर मायनस 16 मायनस काय आहे 1.28 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19, बरोबर. बरं, 4.018 इंटू मायनस 3 मायनस 16 10 टू द पॉवर मायनस 19 होईल, सॉरी मायनस 1.28 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. मला सांगा 10 टू द पॉवर मायनस 19 10 टू द पॉवर मायनस 19 तर कॉमन निघालं तर 4.018 मधून 1.28 काय करावं लागेल, मायनस. तर मला सांगा 8 ऍज इट इज, 11 मधून 8 गेलं 3 उरेल, कॅरी 1 3 झालं, 10 मधून 3 जर गेलं 7 उरेल, कॅरी 1 2 होईल, 4 मधून 2 गेलं तर काय राहील 2, तर 2.738 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19, हा तुम्हाला काय मिळेल रे, हा तुम्हाला मिळेल वर्क फंक्शन, हा काय मिळेल तुम्हाला वर्क फंक्शन. बरं, वर्क फंक्शन जो काही मिळाला तुम्हाला, किती मिळाला, 2.738 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19, काय मिळाला 2.738 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19, आहे की नाही, बरोबर. तर हा जो काही मिळाला हा कशामध्ये मिळेल रे, जूल मध्ये, पण तुम्हाला माहिती आहे जूल मध्ये चालत नाही, म्हणून 2.738 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 ला 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 ने डिवाइड करावं लागेल, 10 चा पॉवर मायनस 19 कॅन्सल होईल, तुम्ही लॉग टेबलने याला सॉल्व्ह करायचं, तुम्हाला मिळेल किती मिळेल 1.718 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हा होईल तुमचा वर्क फंक्शन, काय मिळेल वर्क फंक्शन. बरं, दुसरं काय काढायचं होतं तुम्हाला, लॅम्बडा. बरं, लॅम्बडा जर काढायचं जर असेल तर हा झाला तुमचा फाय नॉट, हा काय झाला फाय नॉट, बरोबर. आता तुम्हाला सेकंड काय काढायचं आहे, लॅम्बडा जर काढायचं असेल तर सेम टू सेम असं सॉल्व्ह करावं लागेल, फक्त इथे लॅम्बडा 1 च्या ठिकाणी काय यूज कराल, लॅम्बडा 2. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो बघा, इथे फाय नॉट, इथे काय आलं असतं फाय नॉट, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो की नंबर 2 मला काय फाइंड करायचं आहे, लॅम्बडा 2, म्हणून फाय नॉट इक्वल टू काय फॉर्म्युला होतो,
एच सी डिवायडेड बाय लॅम्बडा 2 सेकंड कंडिशन मायनस ई व्ही नॉट पण कुठलं सेकंड नंबरचं घ्यावं लागेल. आता मला सांगा लॅम्बडा 2 पाहिजे असेल तर याला लेफ्ट साइडला घेऊन यावं लागेल. याला जर लेफ्ट साइडला आणलं तर फाय नॉट मायनस ई व्ही नॉट 2 इकडे काय उरेल एच सी डिवायडेड बाय लॅम्बडा 2. क्लिअर. हे जर झालं तर मला लॅम्बडा 2 हवंय म्हणून मी काय करतो लॅम्बडा 2 ला इकडे घेऊन जातोय आणि याला इकडे घेऊन जातोय. असं करा किंवा आधी कॅल्क्युलेशन करून घेऊ नंतर आपण इकडे तिकडे करू शकतो. फाय नॉट ची व्हॅल्यू ही नाही यूज करायची, ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे, जूल मध्ये करायची. कशामध्ये जूल. तर मला सांगा 2.738 इंटू 10 to the power -19 फाय नॉट ची व्हॅल्यू. देन साइन मायनस 1.6 इंटू 10 to the power -19 ई ची व्हॅल्यू इंटू कशाची व्हॅल्यू उरले व्ही नॉट सेकंड नंबर किती आहे 1.2 किती आहे 1.2 ही झाली लेफ्ट हँड साइड. तसंच आपण काय फाइंड करणार राईट हँड साइड. इथे लिहितो बरोबर लक्ष द्या. एच ची व्हॅल्यू किती असतो रे 6.63 इंटू 10 to the power -34 नाही येणार. बरं एक काम करा आधी इथपर्यंत लिहून घ्या. बरं इथपर्यंत लिहून घ्या आधी. बघा फाय नॉट ची व्हॅल्यू काय होती इकडे लिहितो डबल लक्ष द्या इकडे 2.738 इंटू 10 to the power -19 मायनस ई ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10 to the power -19 इंटू व्ही नॉट 2 ची व्हॅल्यू किती होती 1.2. ही व्हॅल्यू मी तिकडे लिहिलाय इथून मिटवून घेतोय बरोबर. आणि इक्वल टू कशाची व्हॅल्यू हवं आहे एच. चला आपलं याचं काम झालं याला मिटवून घेऊ आपण. बरं एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10 to the power -34 इंटू सी ची व्हॅल्यू 3 इंटू 10 to the power 8 आणि डिवाइड मध्ये रे मुलांनो लॅम्बडा 2 असेल. बरं आहे की नाही क्लिअर झालं. आता मला सांगा इथे काय आहे 2.738 इंटू 10 to the power -19 1.6 ने 1.2 ला मल्टिप्लाय करा 16 2 चा 32 रिमेनिंग 3 16 1 चा 16 आणि 3 19 होईल. 1 आणि 1 दोन डिजिट नंतर पॉइंट 1.92 इंटू 10 to the power -19 इकडे 3 ने 6.63 ला मल्टिप्लाय करा 3 इंटू 3 9 3 इंटू 6 18 रिमेनिंग 1 3 6 चा 18 आणि 1 19 दोन डिजिट नंतर पॉइंट दिलं इंटू 10 to the power -34 प्लस 8 सांगा मुलांना किती होणार -34 प्लस 8 जर केलं तर -4 आणि 4 म्हणजे 26 राहणार आणि डिवाइड मध्ये काय उरेल लॅम्बडा 2 काय उरेल लॅम्बडा 2. मला सांगा दोघांमध्ये कॉमन काय आहे 10 to the power -19 तर 10 to the power -19 तर कॉमन निघेल म्हणजे 2.738 मधून 1.29 काय होणार आहे सबट्रॅक्ट होणार आहे 1.92 काय होणार आहे सबट्रॅक्ट होणार आहे बरं 1.92 जर सबट्रॅक्ट होत असेल 1.92 काय होणार सबट्रॅक्ट. तर मला सांगा 8 ऍज इट इज 3 - 2 1 17 - 9 8 कॅरी 1 आणि 1 2 होईल 2 - 2 0 उरेल आणि इक्वल टू काय आहे 19.89 इंटू 10 to the power -26 डिवायडेड बाय लॅम्बडा 2. आपल्याला कोण हवंय लॅम्बडा 2. तर इथे काय आहे 19.89 इंटू 10 to the power -26 हा इकडे येणार तर याच्या डिवाइड मध्ये तर काय मिळेल 0.818 इंटू 10 to the power -19. मला सांगा रे मुलांना 10 to the power -19 -26 ला कट आउट करेल मग इथे काय उरणार 10 to the power -7. मग मला सांगा लॅम्बडा 2 इज इक्वल टू तुम्ही याचं लॉग बघणार 19.89 चे लॉग बघणार त्यानंतर 0.818 चे लॉग बघणार दोघांचाही सबट्रॅक्शन करणार आणि सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा अँटीलॉग मिळेल 4.28 काय मिळेल 4.28 आणि इंटू 10 to the power -7 वेवलेंथ म्हटला म्हणजे मीटर मध्ये असेल
पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला वेव्हलेंथ कशामध्ये दिले आर्मस्ट्रॉंग, म्हणून जनरली याला आर्मस्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट करायचं. तर λ2 इज इक्वल टू डेसिमल पॉईंट 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट करा. 4280 आणि 3 प्लेस केल्यामुळे 10 to the power -10 मीटर. तर λ2 इज इक्वल टू 4280 10 to the power -10 मीटर म्हणजेच काय होतो रे आर्मस्ट्रॉंग. काय होतोय आर्मस्ट्रॉंग. क्लिअर झालं. तर अशा टाइपने हा न्यूमेरिकल तुम्हाला काय करायचा पूर्ण कम्प्लिटली लिहून घ्यायचा. थोडा मोठा न्यूमेरिकल होता तर थोडा वेळ लागलं तर काय हरकत नाही, मोठा असेल पण असं एक्झाम्पल तुम्हाला असं न्यूमेरिकल्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. क्लिअर. बरं, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया आणि याच्यानंतरचा जो काही न्यूमेरिकलचा पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.